भारतातील स्नॅक्स इंडस्ट्रीमध्ये बालाजी वेफर्स हे नाव आज मोठ्या दिग्गज कंपन्यांना टक्कर देणारं ब्रँड बनले. पण या यशामागे कोणताही मोठा बिझनेस बॅकग्राऊंड, MBA डिग्री किंवा सुरुवातीपासून मोठी गुंतवणूक नव्हती. उलट ही कहाणी आहे शून्यातून उभं राहण्याची, सतत अपयशाचा सामना करूनही हार न मानण्याची आणि साध्या आयडियाला साम्राज्यात बदलण्याची. चंदूभाई विराणी या सामान्य कुटुंबातील व्यक्तीने 1970च्या दशकात अगदी छोट्या कॅन्टीनमधून बटाट्याचे वेफर्स विकायला सुरुवात केली आणि आज त्याच व्यवसायाने हजारो कोटींचं रूप घेतलंय. या प्रवासात त्यांना आर्थिक संकट, फसवणूक, मर्यादित साधनं आणि मोठ्या कंपन्यांची स्पर्धा अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागला. मात्र त्यांनी क्वालिटी, कमी किंमत आणि मजबूत डिस्ट्रीब्युशन या तीन गोष्टींवर भर देत आपली वेगळी ओळख निर्माण केली. आज बालाजी वेफर्स ही केवळ एक कंपनी नाही, तर भारतातील उद्योजकांसाठी प्रेरणादायी उदाहरण आहे की योग्य माइंडसेट, मेहनत आणि कन्सिस्टन्सी ही असली तरी कोणतीही सुरुवात मोठ्या यशात बदलू शकते. आज आपण ह्याच बालाजी वेफर्सची संपूर्ण कहाणी या व्हिडिओतून बघणार आहोत. नमस्कार, मी स्वप्नील. तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. गुजरातमधील एका साध्या, आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चंदूबाई विराणी यांच्या आयुष्याची सुरुवातच संघर्ष, अभाव आणि अनिश्चिततेने भरलेली होती. कारण त्यांच्या कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती होता आणि त्या काळात सतत पडणाऱ्या दुष्काळामुळे शेतीतून काहीच उत्पन्न मिळत नव्हतं. परिणामी घरची परिस्थिती इतकी बिकट झाली की कुटुंबाला स्वतःची जमीन विकण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला, जो कोणत्याही शेतकरी कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायक असतो. आणि ही घटना त्यांच्या आयुष्यातील पहिली मोठी उलथापालट ठरली. मात्र इथेच थांबून न राहता त्यांनी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला आणि जमीन विकून मिळालेल्या पैशातून शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंचा छोटा व्यापार सुरू केला. पण दुर्दैवाने या व्यवसायात त्यांची फसवणूक झाली आणि त्यांनी पुन्हा एकदा सगळं काही गमावलं. अशा दोन मोठ्या अपयशांनंतर बहुतेक लोक खचले असते, परंतु त्यांनी स्वतःवरील विश्वास कायम ठेवला आणि नवीन सुरुवात करण्याचा निर्धार केला. 1974 साली त्यांनी राजकोट शहरात एका सिनेमा थिएटरच्या कॅन्टीनमध्ये बटाट्याचे वेफर्स बनवून विकण्याचा छोटा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला हा व्यवसाय अत्यंत मर्यादित प्रमाणात होता. त्यावेळेस ते वेफर्स घरातच बनवायचे. त्या कामात त्यांना कुटुंबातील मेंबर्स मदत करायचे. ते स्वतः सायकल आणि स्कूटरवर जाऊन ते विकत असायचे. दिवसाला मिळणारा नफा खूप कमी असायचा, परंतु त्यांनी चव आणि गुणवत्ता यावर कोणतीही तडजोड न करता सातत्य ठेवलं आणि हीच गोष्ट पुढे त्यांच्या यशाचं मुख्य कारण ठरली. ज्या ठिकाणी त्यांनी व्यवसाय सुरू केला होता त्या परिसरात असलेल्या बालाजी मंदिरावरून त्यांनी आपल्या उत्पादनाला बालाजी वेफर्स हे नाव दिलं आणि हळूहळू त्यांच्या वेफर्सची चव लोकांना आवडू लागली. त्यामुळे ग्राहक पुन्हा पुन्हा येऊ लागले आणि त्यासोबत त्यांनी छोट्या स्तरावर सुरू केलेला हा व्यवसाय हळूहळू वाढू लागला. पुढची अनेक वर्ष त्यांनी अत्यंत साध्या पद्धतीने व्यवसाय चालवला. ना मोठी यंत्रणा, ना मोठा कर्मचारी वर्ग, फक्त मेहनत, कुटुंबाचा पाठिंबा आणि ग्राहकांचा विश्वास. आणि या काळात त्यांनी बाजारपेठेचा बारकाईने अभ्यास केला, ग्राहकांच्या आवडीनिवडी समजून घेतल्या आणि त्यानुसार आपल्या उत्पादनात सातत्याने सुधारणा केली. 1980च्या दशकाच्या अखेरीस त्यांच्या वेफर्स उत्पादनाची मागणी वाढू लागली आणि 1989 साली त्यांनी पहिली छोटी फॅक्टरी सुरू केली, जी त्यांच्या व्यवसायातील एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट ठरली. कारण यामुळे प्रोडक्शन क्षमता वाढली, गुणवत्ता अधिक स्थिर झाली आणि व्यवसायाला एक नवीन दिशा मिळाली. 1992 साली त्यांनी कंपनीची स्थापना केली आणि व्यवस्थित पद्धतीने व्यवसाय वाढवण्यास सुरुवात केली. यानंतर त्यांनी आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर, मोठ्या प्रमाणात उत्पादन आणि व्यवस्थित डिस्ट्रीब्युशन नेटवर्क हे उभारण्यावर भर दिला. त्यांनी बाजारात स्पर्धा करण्यासाठी एक वेगळी आणि प्रभावी रणनीती अवलंबली. कमी किमतीत जास्त प्रमाणात आणि चांगल्या चवीचे स्नॅक्स उपलब्ध करून देणं, ज्यामुळे ग्राहकांना व्हॅल्यू फॉर मनी मिळू लागला आणि त्यांच्या उत्पादनाची मागणी झपाट्याने वाढली. यांनी वेफर्स विकण्याची स्ट्रॅटेजी सुरुवातीपासून साधी होती, पण खूप इफेक्टिव्ह ठेवली होती आणि हाच त्यांच्या यशाचा सर्वात मोठा पाया ठरला. कारण त्यांनी कधीही मोठ्या कंपन्यांसारखी जाहिरात किंवा ब्रँडिंगवर भर दिला नाही, तर थेट ग्राहक आणि दुकानदार यांच्याशी स्ट्रॉंग कनेक्शन तयार केलं. सुरुवातीच्या काळात ते स्वतः वेफर्स बनवून ते सिनेमा थिएटरच्या कॅन्टीनमध्ये विकत होते, पण लवकरच त्यांना कळलं की फक्त एका ठिकाणी विकून मोठं होणं शक्य नाही. त्यामुळे त्यांनी स्वतः सायकल किंवा स्कूटरवरून आसपासच्या छोट्या किराणा दुकानांमध्ये जाऊन दुकानदारांना आपले वेफर्स विकायला सांगितले. आणि इथं त्यांनी एक खूप महत्त्वाची स्ट्रॅटेजी वापरली. दुकानदारांना जास्त मार्जिन दिला, म्हणजेच दुकानदाराला त्यांच्या वेफर्स विकण्यात जास्त फायदा दिसू लागला. त्यामुळे दुकानदार स्वतःच ग्राहकांना बालाजी वेफर्स खाण्यासाठी सुचवू लागले. यासोबत त्यांनी क्रेडिट सिस्टीम वापरली, म्हणजे दुकानदाराला लगेच पैसे द्यावे लागत नव्हते. विक्री झाल्यानंतर पैसे द्यायचे, त्यामुळे छोट्या दुकानदारांनाही रिस्क कमी वाटली आणि त्यांनी सहजपणे बालाजी वेफर्सचे प्रोडक्ट ठेवायला सुरुवात केली. त्यांनी प्राइसिंग स्ट्रॅटेजी खूप स्मार्ट ठेवली. मोठ्या ब्रँड्सपेक्षा कमी किमतीत क्वांटिटी देणं, ज्यामुळे ग्राहकांना परवडेबल वाटू लागलं आणि हेच त्यांचं बिगेस्ट वेपन ठरलं. कारण सामान्य माणूस जास्त क्वांटिटी, चांगली चव असलेलं उत्पादन निवडतो,
त्याचबरोबर त्यांनी फ्रेशनेसवर खूप भर दिला. म्हणजे स्टॉक जास्त दिवस साठवून ठेवण्याऐवजी ताजे वेफर्स लगेच बाजारात पोहोचवले जात असायचे. त्यामुळे त्यांच्या उत्पादनाची चव कायम चांगली राहिली आणि ग्राहकांचा विश्वास वाढत गेला. त्यांनी डिस्ट्रीब्युशन नेटवर्क हळूहळू पण खूप मजबूत केला. सुरुवातीला काही दुकानं, नंतर शेकडो आणि मग हजारो दुकानांपर्यंत त्यांनी पोहोच निर्माण केली. आणि इथे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली की रुरल आणि सेमी अर्बन या मार्केटमध्ये टार्गेट करायचं, जिथं मोठ्या कंपन्यांची पोहोच कमी होती. त्यामुळे त्यांनी त्या भागात आधीच आपली पकड मजबूत केली. त्यासोबत प्रॉफिट कमवायच्या बाबतीत त्यांनी एक वेगळीच पद्धत वापरली. ते हाय मार्जिन घेण्याऐवजी हाय व्हॉल्यूमवर फोकस करत होते. म्हणजे प्रत्येक पॅकेटवर कमी नफा पण मोठ्या प्रमाणात विक्री करून एकूण प्रॉफिट वाढवणं, ही त्यांची स्ट्रॅटेजी खूप यशस्वी ठरली. कारण त्यांच्या वेफर्सची डिमांड सतत वाढतच राहिली. त्यांनी प्रोडक्शन कॉस्ट कमी ठेवण्यासाठी स्वतःची सप्लाय चेन इतकी मजबूत केली आणि कच्चा माल थेट घेण्यावर भर दिला. त्याचबरोबर अननेसेसरी खर्च टाळला, ज्यामुळे त्यांना कमी किमतीत चांगलं उत्पादन देता आलं आणि तरीही प्रॉफिट मेंटेन करता आला. या सगळ्या स्ट्रॅटेजीजमुळे त्यांच्या व्यवसायाला स्टेडी ग्रोथ मिळाली आणि मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करण्याची ताकद निर्माण झाली. आणि हळूहळू बालाजी वेफर्स हा ब्रँड ग्राहकांच्या रोजच्या आयुष्याचा भाग बनला. जिथं ऍडव्हर्टायझिंग पेक्षा वर्ड ऑफ माउथ, दुकानदारांचा सपोर्ट आणि कन्सिस्टंट क्वालिटी यांनाच त्यांनी मोठं बनवलं. विशेषतः गुजरातमध्ये त्यांनी आपली पकड इतकी मजबूत केली की स्थानिक बाजारपेठेत ते जवळपास मार्केट लीडर बनले. आणि त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र, राजस्थान आणि इतर पश्चिम भारतातील राज्यांमध्ये विस्तार सुरू केला. त्यांच्या यशामागे एक महत्त्वाचा घटक तो म्हणजे त्यांचा मजबूत डिस्ट्रीब्युशन नेटवर्क होता, जो हजारो डिस्ट्रीब्युटर्स आणि लाखो रिटेल दुकानांपर्यंत आपली उत्पादनं पोहोचवण्यास कामाला आला. ज्यामुळे त्यांचा ब्रँड प्रत्येक छोट्या मोठ्या दुकानात दिसू लागला. त्यांनी फ्रेशनेसवर भर दिला, म्हणजेच उत्पादनं जास्त काळ साठवून न ठेवता ती ताजीच बाजारात पोहोचवण्याची व्यवस्था केली, ज्यामुळे ग्राहकांचा विश्वास अधिक घट्ट झाला. त्यांच्या या वाढत्या यशामुळे मोठ्या कंपन्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं आणि पेप्सिको सारख्या कंपनीलाही त्यांच्या स्पर्धेची जाणीव झाली. इतकंच नाही तर एक वेळ अशी आली की बालाजी वेफर्स विकत घेण्याची ऑफरही देण्यात आली. परंतु चंदूभाई विराणी यांनी ती नाकारली, कारण त्यांना स्वतःचा ब्रँड स्वतंत्रपणे उभा करायचा होता आणि मोठ्या दृष्टिकोनातून मोठं साम्राज्य निर्माण करायचं होतं. पुढील काळात कंपनीने ऑटोमेशन, नवीन फ्लेवर्स, आकर्षक पॅकेजिंग आणि उत्पादनाच्या विविधतेवर भर दिला, ज्यामुळे त्यांनी ग्राहकांच्या बदलत्या गरजा पूर्ण केल्या आणि आपल्या ब्रँडची ओळख अधिक मजबूत केली. त्यांनी खर्च नियंत्रणावर विशेष लक्ष दिलं आणि उत्पादन प्रक्रियेत कार्यक्षमता वाढून प्रॉफिट मार्जिन सुधारले, ज्यामुळे कंपनी आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत बनली. आज बालाजी वेफर्स ही भारतातील प्रमुख स्नॅक्स कंपन्यांपैकी एक आहे, ज्याचा वार्षिक टर्नओव्हर हजारो कोटी रुपयांमध्ये, अंदाजे 5,000 ते 6,000 कोटी रुपयांपर्यंत रेव्हेन्यू आणि शेकडो कोटींचा नफा आणि काही अहवालांनुसार कंपनीची व्हॅल्युएशन देखील हजारो कोटींमध्ये पोहोचली. सध्याच्या घडीला ही कंपनी विशेषतः पश्चिम भारतात मार्केट लीडर आहे आणि राष्ट्रीय स्तरावर आपली उपस्थिती अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतायत. तसेच भविष्यात IPO आणण्याच्या दिशेने कंपनीची वाटचाल सुरू असल्याचं मानलं जात आहे. या संपूर्ण प्रवासात चंदूभाई विराणी यांनी कोणतीही मोठी शैक्षणिक पदवी नसतानाही आपल्या अनुभवावर, मेहनतीवर, जोखीम घेण्याच्या तयारीवर आणि सातत्यावर आधारित निर्णय घेतले आणि एक मजबूत बिझनेस एम्पायर उभं केलं, ज्यामुळे बालाजी वेफर्स ही केवळ एक कंपनी न राहता भारतातील उद्योजकतेचं प्रतीक बनलंय. त्यांच्या या कहाणीपासून हे स्पष्ट होतं की यश मिळवण्यासाठी मोठी सुरुवात असणं गरजेचं नसतं, तर दृष्टिकोन, ग्राहकांच्या गरजांची समज, सातत्यपूर्ण मेहनत आणि कठीण परिस्थितीतही हार न मानण्याची वृत्ती या गोष्टी अधिक महत्त्वाच्या असतात. आणि म्हणूनच एका छोट्याशा कॅन्टीन मधून सुरू झालेला हा व्यवसाय आज हजारो कोटींच्या उद्योगात परावर्तित झालाय, जो प्रत्येक नव उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरतोय. बाकी मंडळी, बालाजी वेफर्स बद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली? यासोबतच तुम्हाला आणखी कोणत्या व्यवसायाबद्दल केस स्टडी बघायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून सांगा. आमच्या विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.